अध्यक्षपदाची धुरा वाहिली, त्यांना मी वंदन केलं. कारण आज त्यांचे पाय मी धरावे असे आता कमी लोक आहेत. त्याच्यामध्ये रामभाऊ आपण एक आजचा गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे. आपण माझ्याबद्दल जे काही बोलला त्यातलं मी किती खरं मानायचं आणि किती नाही याचा मी नंतर विचार करीन. पण एका गोष्टीची मी मला विनम्रपणे कबुली देईल, त्याचा साक्षी या ठिकाणी माझा मित्र विजय आहे. तर आता इथे कैलास, जितू, पूजा, विजय, बाळाराम, सुरेश मधून मधून बोलतोय, विजय, सीता, रामभाऊ हे सर्व बोलले आणि त्यांनी गुरु म्हणून माझं तुम्ही सर्वांनी वर्णन केलं, कौतुक केलं की मी तुम्हाला शिकवलं. ते खरं आहे का नाही तर विचार आपण नंतर करू. परंतु मला व्यक्तिशः आपल्या संघटनेच्या निरक्षर सभासदांनी शिकवलं हेच संघटना कशी बांधायची, विश्वास लोकांचा कसा मिळवायचा, आपली विश्वासार्हता कशी टिकवायची, लोकांना जोडायचं कसं, माणसांच्यावर प्रेम कसं करायचं, माणसांची मनं कशी सांभाळायची, संवाद कसा करायचा, संपर्क कसा करायचा, संघटना कशी करायची आणि संघर्ष कसा करायचा, हे जर मी शिकलो असेल तर रामभाऊ आपल्यासारख्या कार्यकर्त्यांकडूनच शिकलो. नाहीतर मग मी जर संघटना माझ्या आयुष्यामध्ये आली नसती आणि तुम्ही सर्वांनी मला शिकवलं नसतं तर मी कुठेतरी आताचा येणारा काळ जो आहे तो त्यासाठी सुवर्ण काळ ज्यांचा असतो, श्रावण महिना, भाद्रपद महिना सुरुवातच होईल. तसं पौरोहित्य करत भिक्षुकी करत फिरलो असतो, झोळी घेऊन भिक्षा मागत फिरलो असतो, ते मी करत होतो. पण या आयुष्यामध्ये जो प्रसंग आला त्यात माझे पहिले गुरु माझे वडील त्यांनी ज्या साने गुरुजींची गुरुजी म्हणून दीक्षा मला त्यांच्या मृत्यूनंतर, त्याच्यामुळे काय झालं तर मला एक माणसाचं हृदय माझ्याकडे आलं. दगडाचं नाही, माणसाचं हृदय, की दुसऱ्या माणसाचं दुःख ओळखायला शिक एवढी साधी होती. त्याच्यावर काय करता येईल काय करता येणार नाही हा प्रश्न पहिल्यांदा त्याचं दुःख तर समजून घे आणि जे तुला करता येईल ते कर. एवढ्या शिदोरीवर श्रमजीवी संघटना सुरू झाली आणि आज हे खरं आहे की देशामध्ये नाही जगामध्ये आपल्या सभासदांचा आधार असलेली, लोकांना मूलभूत अधिकार मिळवून देणार, लोकांना माणसासारखं जगायला शिकवणारी, लोकांना संघर्ष करायला शिकवणारी आणि आपलं जीवन बदलायला शिकवणारी आणि सतत नदीसारखी वाहत असणारी, ज्याचं डबकं झालं नाही अशी तुमची माझी संघटना आहे. याचं कारण तुमच्यासारखे कार्य करतो. मी तुम्हाला विनंती करून सांगितलं की मला गुरु म्हणून, मला सहकारी म्हणून,
माझे शिष्य बनू नका, माझे सहचर बना, माझा वारसा सुद्धा नका कर, नवा वारसा निर्माण कर. तू म्हणाली आणि मला वाटतं बाळाराम का विजय कोणीतरी म्हणाला की गुरुची इच्छा काय असते, तर माझा वारसा पुढे चालला नाही. माझी इच्छा ती नाही. माझी इच्छा अशी आहे की तुम्ही सर्वांनी मिळून माझा पराभव करा. जगाने असं म्हणू दे की जे विवेक पंडितला जमलं नाही ते सुद्धा संघटनेने आज करून दाखवलं. मी तुम्हाला हे नम्रतेने विनयाने सांगत नाही. अनेकदा मी सांगतो की अरे माझे आयुष्य वाया गेलं. मी परवा भिवंडीलाही सांगितलं माझी 6 वर्ष वाया गेली. ठाण्यालाही मी सांगितलं, पालघरलाही सांगितलं माझी 6 वर्ष वाया गेली. त्या वन हक्क संयोजकांकडून मला शिकता आलं की काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, कशी समस्या आहे. म्हणजे शिक्षण ही एकदा माझ्याकडे आलं आणि आता भरपूर झालं अशी गोष्ट नाही. जे माझ्या बरोबरीने सतत काम करतात किंवा ज्यांच्या बरोबरीने मी काम करतो तर तुम्हाला प्रत्येकाला माहिती म्हणजे आपण किती वेळेला की अरे हे बघ हे असं करून बघ, हे असं करून बघ, हे असं करून बघ. म्हणजे काल मी केलं तेच बरोबर आहे असं नाही. आज मला असं वाटलं की नाही ते चूक होतं तर ती बदलायची तयारी ठेवली. माझं चूक होतं आणि मी मनापासून माझ्याकडून शिकायचं असेल तुम्हाला तर काय शिकायचं की आपली चूक झाली तर आपण ती सुधारू. ती चूक परत उघडत बसायची आणि तीच चूक परत करायची असं नाही करायचं. म्हणून आपल्याला असं वाटलं की या पद्धतीने आढावा घेणं चुकीचं आहे असं न करायला पाहिजे. नित्य नवीन पद्धतीने शिकायचं. पण हे शिकताना मी कुणासाठी आहे, माझ्यातला सर्वात महत्वाचं काय असेल, आपल्या संघटना टिकली, वाढली, वाढते, नवे कार्यकर्ते येतात. परवा या ठिकाणी महिला नेतृत्वाचं शिबिर झालं. त्यामध्ये 89 महिला होत्या आणि त्या 89 महिला या संघटनेच्या सक्रिय आहेत आणि त्या नेत्या आहेत. या संघटनेमध्ये 2 जिल्ह्यामध्ये 89 महिला सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि नेते आहेत. त्या संघटनेचं रूप नवदुर्गेसारखं नसेल तर कसं, जे डहाणूची दुपारची तरुण मुलं इथे आहेत. त्यातली एक मुलगी मोनिका जी अजून सभासद होऊ शकत नाही कारण तिचं वय आता 16-17 आहे. तिला सभासद होता येत नाही पण 1000 सभासद करण्याची शक्ती जी ठेवते अशी मोनिका ज्या संघटनेमध्ये आहे. असा रवींद्र मला वाटतो तो 18 वर्ष झाले आणि माझ्या हस्ते त्याला सभासद आपण करून घेतो. माझी सही घेतली त्याच्यावर मराठा अध्यक्षांनी सभासद करून घेतली त्याला. 18 वर्ष नुकतंच झालंय. त्याने 500च्या वर सभासद केलं. हे कशाच्या बळावर आहे तर त्या 1000 लोकांचा श्रमजीवी संघटना नावाच्या एका संघटनेवर ज्याचं मूर्तिमंत उदाहरण तिकडे त्यांना मोनिका दिसते, तो रवींद्र दिसतो किंवा विजय दिसतो, बाळाराम दिसतो, रामभाऊ दिसतात, सीता दिसते, सुरेश दिसतो. आपण रूप आहोत संघटनेचं. त्या माणसाचा तो आपला सभासद होतो. तो आपल्यावर विश्वास करतो की मी याच्या खांद्यावर मान टाकली, हा खांदा काढून देणार नाही, हा माझ्या बाजूने उभा राहील. हा विश्वास जो आहे, मला असं वाटतं की संघटना 43 वर्ष का टिकली, हा विश्वास आपण गरिबांचा सांभाळू शकलो नाही. त्या आंधळेपणाने लोक विश्वास करतात. मला कधी कधी माझाच प्रश्न पडतो की लोक इतका विश्वास आपल्यावर टाकतात, आपण त्या विश्वासाला खरंच पात्र होतो का? चुकून त्यांचा
विश्वासघातता आपल्याकडून होणार नाही ना. तो ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपल्या संघटनेची गळती सुरू होईल. मला असं वाटतं की आज ज्या पद्धतीने आपण करतात त्यात मला याचा आनंद आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मला गुरु म्हणाला, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला गुरु म्हणत नाही, पण दुसऱ्या दिवसापासून माझे सहकारी, तुमचा सहकारी म्हणूनच माझ्याकडे बघा. माझे शिष्य कृपा करून कोणी गुरु म्हणा, त्या अर्थाने मला गुरु बनून बघा. कारण नाहीतर सोपं होईल. तुम्ही मला गुरु केलं आणि तुम्ही शिष्य झाला की सगळी जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकाल की आता जे काय करायचं ते तूच कर, आणि तुझं आम्ही फार फार आता तुझ्या पायावर फुलं टाकू, तुझ्या गळ्यात हार घालू, आणि एक मोठा मोठा हार हा गुलाबांचा पण तुझ्या गळ्यात घालू, पण आता आमची जबाबदारी पण सगळी तुझ्याकडे घे. असं म्हणून देवाचा अवतार, गुरु म्हणजे देवाचा अवतार. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, तसं गुरु मला बनवू नका. तुम्ही माझ्या बरोबरीने चाला, तुमच्या बरोबरीने मला चालू द्या. मला तुम्हाला हे सांगायला जराही कमीपणा नाही की मी नित्य नवीन संघटना शिकतोय. आज माणूस म्हणून जगण्यासाठी मला पुन्हा लिहावं असं वाटतं की ज्यावेळेला माणूस म्हणून जगण्यासाठी मी 26 वर्षांनी पुन्हा लिहिली तेव्हा कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये नव्याने लिहिली त्या मी तुमच्याकडून शिकतो. आणि आजही याच्याबद्दल सुरेश तुमची खात्री आहे का नाही की मी आजही तुमच्याकडून शिकतो. म्हणजे तुम्ही शिकतो, खात्री आहे की आजही मी तुमच्याकडून शिकतो. तुम्हाला उलट सुलट प्रश्न विचारतो, तुम्हाला कंटाळा येईपर्यंत प्रश्न विचारतो. आणि त्याचं कारण आपली ज्ञानाची ओढ जी ती आपल्याला शांत बसू देत नाही. याचा उल्लेख विजयने केला. कुतूहल जे मला माहिती आहे ते मला राबवणं सांगितलं. मग एखादी माहिती असेल, एखादी अडचण असेल, ती माझ्यापुरती नाही ठेवायची. ज्या वेळेला ती आपली अडचण आपल्यापुरती ठेवतो, आपला आनंद आपल्यापुरता ठेवतो, आपलं दुःख आपल्यापुरतं ठेवतो, दुसऱ्याचं दुःख ऐकतो आणि ते न सोडवता आपण आपल्याकडे ठेवतो, त्यावेळेला आपण संघटना मारत असतो. पण ज्या वेळेला आपण ती मी तुम्हाला नेहमी सांगतो, तेच मतदार नाही की रायगडला मोर्चा निघाला, मलाही माहित नव्हतं, आता बाहेर सांगितलं तेव्हा मला कळलं. पण त्या ठिकाणी असणारा जो पोलीस अधिकारी आहे त्याने संघटनेचं नाव कधीतरी ऐकलं, संघटना कधीतरी बघितलेली आहे, त्यांनी संघटनेच्या कार्यक्षेत्रामध्ये कधीतरी काम केलेलं आहे, आणि त्याला आपल्याबद्दल हा विश्वास आहे की ही संघटना गरिबांच्या बाजूनेच उभी राहील, ही संघटना आदिवासींच्या बाजूनेच उभी राहील, याचा विश्वास त्याला आहे. म्हणून बाकी काही नसेल तरी तो त्यांना मदतीसाठी पुढे जातो. मला असं वाटतं की आपण आपल्या संघटनेचे तुझ्यासाठी कार्यकर्ते हे मिळायला भाग्य लागलं. मी अनेकदा हे सांगितलेलं आहे, परत सांगतो आणि ते अधोरेखित करतो की विवेक पंडित झाला, तो संघटक झाला, त्याने निर्माण केलेली संघटना 43 वर्ष टिकली, त्या संघटनेने इतिहास घडवले, धोरणं बदलली, देशाच्या पातळीवरची धोरणं बदलली, राज्याच्या पातळीवरची धोरणं बदलली, आणि लोकांना संघर्षाला प्रवृत्त केलं. याचं एकमेव कारण म्हणजे विवेक पंडित आदिवासींच्या बरोबर काम करत राहिला म्हणून. हे विवेक पंडितचं वैशिष्ट्य नाही, हे आपल्या आदिवासींचं वैशिष्ट्य. तो विश्वास टाकला की पूर्ण टाकतो. तुम्हाला इथे तिथे बघत नाही, मग आपली जबाबदारी येते त्या विश्वासाला तडा जाऊ देणं, हे लक्षात घेऊ. म्हणून मी आपल्याकडल्या प्रत्येक आदिवासी सभासदाचे मनापासून ऋणी आहे की मला जे जे तुम्ही शिकवलेलं आहे, घडवलेलं आहे, आजही घडवत आहे, त्याबद्दल तुम्हाला कोणती दक्षिणा द्यायची. माझ्याकडे द्यायला आता फक्त काही श्वास शिल्लक आहेत, किती आहेत ते मला माहिती नाही, पण जे काही असतील ते सर्व श्वास गरिबातल्या अजूनही कातकरी, ज्याला अजून आधार कार्ड नाही, फक्त आधार कार्ड नाही असं नाही, आता तर त्याला पुत्र विचारणार कोण,
5 वर्षातून जे काही 500 रुपये मिळतात त्याला, ते पण आता मिळणार नाही. पण यापुढे तो मतदार सुद्धा राहणार. मतदार राहायचं असेल तर फक्त आधार कार्ड पुरेसं नाहीये, 2002चा पुरावा त्याला द्यावा लागणार. 2004चा पुरावा देताना नाकी दम येतात. 2002ला मतदार यादीमध्ये होता याचा पुरावा आपला कातकरी कुठून देणार? मला असं वाटतं की तो असा राजकीयचा शेवटचा माणूस आहे की ज्याला नागरिकत्वच नाकारले, देशाचा नागरिकच नाही तो. त्याच्यासाठी संघटनेने उभं राहिलं पाहिजे. आणि मला माझा शेवटचा श्वास होता त्या कातकरी माणसाकडे वेचता आला पाहिजे. त्यासाठी तुमच्या बरोबरीने मला चालता आलं पाहिजे. ती ताकद मला मिळाली आणि आम्ही मिळून आपण सर्वजण या सुंदर समाजाचं स्वप्न बघतो की असा समाज पाहिजे जिथे अन्याय नसेल कुणावरच, जिथे अत्याचार नसेल, जिथे बंधुभाव असेल, जिथे शोषण नसेल, सर्व मंगल असेल, सर्व आनंदी असतील, असा समाज पाहिजे जिथे भेदाभेद नसेल. असा जो समाज पाहिजे तो समाज प्रत्यक्षात यावा यासाठी आपली धडपड आहे. आपले प्रयत्न त्यासाठी आहे, आपली संघटना त्यासाठी आहे. एका प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी नाही, तो सुंदर समाज निर्माण व्हावा असं स्वप्न तुम्ही आम्ही सर्वजण बाळगून आहोत. मी खूप भाग्यवान आहे की आमच्यासारखे सहकारी मला मिळाले. मी परत सांगतो, शिष्य नाही, मी गुरुजी नाही, मला सहकारी मिळाला. माझ्या बरोबरीने काम करत राहिला. तुमच्या बरोबरीने काम करण्यासाठी मला अशी पूजा मिळत राहील अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि तो सुंदर समाज निर्माण व्हावा अशी प्रार्थना करतो. जय हिंद, जिंदाबाद.